अगेन्स्ट टीम मांगरोळ. तर या ठिकाणी पहिल्या फेरीची अंतिम लढत पाहायला मिळेल. बिग फाईट आणि कॉमेंट बॉक्स मध्ये पुन्हा एकदा सोनू बांगर. तर थँक्यू सो मच योगेश मडवी सर. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी लढत एन्जॉय करतोय. स्वर्गीय निशांत इलेवन जयनुमान मांगरुल विपक्ष त्यांच्या अगेन फाईट करते. वेदिका अलेक्स इलेवन कोणीबी संघ. टॉस झाला, टॉस जिंकला तो वेदिका अलेक्स इलेवन कोणीबी संघानं प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलं. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी. टीम मांगरुळ संघाला पहिलं षटक मार्गस्थ विवेक ठोंबरेचं. सलामी जोडी राकेश पाटील आणि मनोज पाटील ऑन स्ट्राईक. ऑन साईडला लॉब करायचं होतं. मिस्टामिंग स्ट्रोक. झेल फार महत्वाचा. ही विकेट फार महत्वाची आणि ती आली या बॉलवरती. टिपलाय झेल. मनोज पाटील गोल्डन डकचे शिकारी. पहिला धक्का टीम स्वर्गीय निशांत इलेवन जयनुमान मांगरुळ संघाला. या ठिकाणी मनोज पाटीलची गोल्डन विकेट कॅरी झाली या पहिल्या ओव्हरमध्ये. टीम मांगरुळ संघाला हा पहिला मोठा धक्का लागला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुनील पाटील. तर नवीन खेळाडू सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. विवेक खोलव्या टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत. शॉर्ट मैदानमध्ये खेळाडू उपस्थित. रन्स मिळाली एक. खातं खुलं झालं ते सुनील पाटीलचं देखील. थोडीशी निराशजनक सुरुवात जरूर झाली आहे टीम निशांत इलेवन मांगरुळ संघाची. कारण शून्यावरती बाद झाला आपण पाहिलं. मनोज पाटील आता पूर्णपणे जिम्मेदारी पॉवरप्लेच्या ओव्हरमध्ये धावा बनवण्याची राकेश पाटीलच्या खांद्यावरती असेल आणि सुनील पाटीलच्या खांद्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटनं पुल करायचं होतं. पडल्यानंतर चेंडू फार वेगाने आला. जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. एकूण चेंडू ओव्हरमधील आपण पाहिले आतापर्यंत 4 चेंडू रन्स खर्च करतोय. 2 एक महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केली आहे या ओव्हरमध्ये. विवेक ठोंबरेना सुरुवातीला प्रभावित करतो, इम्प्रेस करतो या सामन्यामध्ये विवेक ठोंबरे. पुन्हा एकदा पुढचा बॉल समोर खेळले. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला रन्स मिळाली एक. दुसरीचा प्रयत्न नाहीये. सुनीलला थांबावं लागेल आणि एकच धाव ते मिळते. धावसंख्या 3 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक असेल. व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगलं षटक आतापर्यंत राहिलं. वेदिका अलेक्स इलेवन कोणीबी संघासाठी 2 मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. त्यामुळे हा मॅच भरपूर चांगला रंगेल. लॉब केलाय ऑन साईडला. मिस्टामिंग स्ट्रोक. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. टिपली झेल. क्षेत्ररक्षक होते भूषण त्या ठिकाणी सुखी नाही आणि लागतोय याच ओव्हरमध्ये टीम मांगरुळ संघाला दुसरा करारा धक्का. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रेलिंगच्या आतमध्ये प्रेक्षक आणि खेळाडू बसलेत. आपण बाहेर बसा. सिरिवलीचे आहेत. रेलिंगच्या बाहेर जा आपण प्लीज. विनंती असेल आपल्याला. स्क्रीन समोर उल्हास मडवी सर्वांना मागे घ्यायचे प्लीज. विनंती असेल आपल्याला. तर षटक क्रमांक 2 नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये
स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट चेतन पाटील. स्ट्रायकरवरती ज्याला वीरेंद्र सेहवाग आम्ही नेहमीच म्हटलंय, मांगरूळ संघाचा हा डिटर खेळाडू राकेश पाटील संघनायक, ज्याच्यावरती फार जिम्मेदारी आहे. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये रन्स आले फक्त 3 आणि मनोज पाटील आणि सुनील पाटील सारखा खेळाडू फार लवकर बाद झालाय. पार्टनरशिप करावे लागेल, भागीदारी बनवावी लागेल. या दोन खेळाडूंना टीमसाठी रन्स बनवावे लागतील. स्कोरबोर्डवरती चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज तयार गौरव. चांगला चेंडू डीप राहिला, खाली राहतोय, पॅडवरती आदळला, पंच सहमत नाहीयेत. स्ट्रॉंग अपील देखील केली. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पहिला चेंडू डॉट. संघर्ष करतोय या मॅचमध्ये, धावांसाठी पूर्णपणे झगडतोय मैदानाच्या आतमध्ये टीम स्वर्गीय निशांत 11 मांगरूळ संघ. मोठे पटके येत नाहीयेत. 7 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. रन स्कोरबोर्डवरती फक्त 3. चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा बॉल डीप राहिला, निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये वेगानं. अजून एक हा सुरे एक डॉट बॉल. प्रेशर दबावामध्ये थोडासा जरूर पाहायला मिळेल. राकेश पाटील कारण सातत्याने प्रयत्न करतोय मोठ्या पटक्यांचे, परंतु कनेक्शन बनत नाहीये. डॉट बॉल आलाय. पडल्यानंतर चेंडू कट झाला, आतमध्ये आला. फुल टॉस. यावेळेस मात्र मिस टायमिंग. पुन्हा एकदा खेळाडू आले, प्रयत्न केले, परंतु बॅकअपसाठी जो खेळाडू येईल चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत रन्स कंप्लीट झाले फक्त 2. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील टीम मांगरूळ संघ पोहोचलाय. फक्त 5 या आकड्यावरती. व्हेरी गुड बॉलिंग. कौतुक करेल मी टीम वेदिका एलेक्स 11 कोणी टीमच्या गोलंदाजाचं, कारण ज्या प्रकारे थांबवलंय टीम मांगरूळ संघाच्या फलंदाजांना. लगातारचे चेंडू डॉट येत आहेत. आत्ताचा बॉल देखील पडल्यानंतर बॅट फिरवणे अगोदरच विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉलची समाप्ती. 4 चेंडू फक्त 2 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेळले. पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर या फटक्यावरती. मिड विकेटचा खेळाडू आला. फक्त एकच धाव मिळेल, सिंगलपेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या 6 वरती पोहोचेल. 11 चेंडूंचा खेळ समाप्त होते. पॉवर पेमध्ये अजिबात धावा नाही आहेत, फक्त 6 धावा स्कोरबोर्डवरती. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि स्ट्रायकरवरती पहिल्यांदाच चेतन पाटील ऑन स्ट्राईक. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये सध्या तरी त्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे. कमी कच्चा खेळाडू, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला आम्ही नेहमीच म्हटलंय. छोटा पॅकेट बडा धमाका, नेहमीच मोठे पटके त्याच्या बॅटमन आम्ही पाहिलेत. तो चेतन पहिला चेंडू फक्त स्टेअर करत असताना, कारण शेवटचा चेंडू होता आणि एकच धाव इथे मिळेल. ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर पे मध्ये धावा आहेत फक्त टीम मांगरूळ संघाच्या स्कोरबोर्डवरती. 2 गडी बाद 7 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 7 धावा स्कोरबोर्डवरती. पूर्णपणे बॅकफूटवरती टीम स्वर्गीय निशांत 11 मांगरूळ. रन्स आले नाही आहेत, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली, वेग, व्हेरिएशन, व्हेरायट्या भरपूर काही पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खास करून इम्प्रेस केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज गौरवनं आणि पहिल्या ओव्हरमध्ये विवेक ठोंबरेने देखील. भूषणचं 3रं षटक, पॉवर पे कंप्लीट, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं. आत्ता कशा प्रकारे बॅटिंग राहील फलंदाज चेतन पाटीलच्या माध्यमातून. फुल टॉस मागे खेळले, पॉवर पे समाप्त आणि तदनंतर आता आगाज केलाय चेतन पाटीलच्या बॅटमननं मॅचचा पहिला चौकार. मध्ये ताकद जरूर नव्हती, परंतु रन्स मिळाले 4. टीम चौकाराबरोबर पुढे सरकेल 11 या धावसंख्येवरती. हेच फटके तुम्हाला मारावे लागतील, कारण समोरचा संघ देखील तितक्यात ताकदीचा आहे. वेदिका एलेक्स 11 कोणी संघ
त्या संघामध्ये देखील तुम्हाला मातब्बर खेळाडू पाहायला मिळतील, त्यामुळे इथून चांगला टार्गेट सेट करावा लागेल. भूषण तयार, पुढचा बॉल फुलटॉस लॉप केले समोरच्या दिशेला, खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ मध्ये, रन्स मिळाली 1 आणि सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 12 धाबा स्कोरबोर्ड वरती. मंगरुळ संघ म्हटला तर आम्ही 2 नावं आवर्जून नेहमीच घेत आलोय. आमचे साईदादा पाटील, त्याचबरोबर रविदादा पाटील जे सरपंच आहेत मांगरुळ गावचे आणि आले असतील तर मॅच एन्जॉय करत असतील युट्यूबच्या साह्यानं देखील त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. राकेश पाटीलनं जर सलगचे 2 चेंडू 2 षटकार ठोकले तर सुखदेव मडवी यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल येतात. धावसंख्या 12 थांबली आहे. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. लाईन पाहावी लागेल यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑप्शन. पंचांचा इशारा वाईट बॉल. टीमची टोटल 13 पोहोचेल. नाजूक स्थिती या मॅच मध्ये आपण पाहिले गेलं तर एकमेव चौकार जो चेतन पाटीलच्या बॅटमन झालाय. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 ते 3 मोठे फटके, अर्थात 1 ते 2 मोठे फटके तरी मारावे लागतील. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा रन्स मिळेल फक्त 1. परफेक्ट फेक ऑन द स्टंप. तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे आणि आता धावसंख्या सिंगलला पुढे सकेल 14 या आकड्यावरती. फक्त सिंगल आणि डबल पाहायला मिळत आहेत. चेतन पाटील ऑन स्ट्राईक. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. मनोज पवार सरांना आपण पाहतोय मनपंचाच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम उत्तर शिव दुसऱ्या बाजूला रमाकांतजी पवार सर स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये. फुल टॉस, परंतु फायदा उचलू शकले नाही आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू येतील लॉंग ऑफ पूर्ण. तोपर्यंत रन्स मिळतील फक्त 2. 2 ने धावफलक पुढे सरकेल. 17 धाबा स्कोरबोर्ड वरती आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. ऑन साइडला खेळले, फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. काऊ कॉर्नरला रन्स मिळते 1. दुसरीचा प्रयत्न. फेकी येतो तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. फक्त सिंगल डबल. पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर खूप चांगलं कव्हर केलं स्वतःला गोलंदाज भूषणनं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम मांगरूळ संघ नाजूक स्थितीमध्ये 19 या आकड्यावरती. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. पाले गावाची शान आहे रे. रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. थँक्यू डीजे. तर हे होतं आपण पाहिलं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. त्याचबरोबर पंढरीदादा वारिंगे आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय स्पर्धेचे प्रणेते सर्व आपण पाहतोय स्क्रीनवरती. समीरदादा देसाई यांना आपण पाहतोय आमच्या मेगा स्क्रीनवरती.
34 षटक गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गौरव आला सेकंड स्पेलमध्ये. यामचं व्यासपीठ आपण पाहतोय या ठिकाणी. समीरदादा देसाई आपण पाहतोय. नेहमीच हसरा चेहरा आपण त्यांचा पाहत आलोय. थोर समाज कार्य त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलोय. ते स्पर्धेचे प्रणेते त्याचबरोबर भोळानाथ मस्कर असतील आणि त्यांच्या समेत नरेश वारिंगे आणि रोशन वारिंगे आपल्याला पाहायला मिळतील. खोलबे टप्प्याचा चेंडू ऑनसाईडला खेळलेत. पटका चांगला आला द कार्पेट लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. रन स्पीड ते फक्त एक. सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे. जर चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे तर इथून तुम्हाला गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. चेतन पाटील आणि राकेश पाटीलला मोठे फटके खेळावे लागतील. आज राकेश पाटीलने थोडंसं जरूर निराश केले कारण 11 चेंडूचा सामना त्याने केला आहे. फक्त 7च धावा त्याच्या बॅटमध्ये निघाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला चेतन पाटीलनं चांगली सुरुवात केली आहे. 5 बॉल वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. टीमची टोटल 20 या आकड्यावरती अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गौरवचं सेकंड स्पेल कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं महत्वाचं. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला. नो लुक शॉट. बॅकवर्ड स्क्वेअरला खेळाडू उपस्थित. दुसरीचा प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज राकेश पाटीलला लागतोय. तिसरा धक्का टीम स्वर्गीय निशांत 11 मांगरोळ संघाला. थँक्यू. क्रॉसिंग नाहीये फलंदाज या ठिकाणी बाद नसेल. (21) 21 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक आणि यावेळेस मात्र पायचीच्या स्वरूपाने परतावं लागेल माघारी राकेश पाटीलला. दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय लाडके नगरसेवक पंढरीदादा वारिंगे यांचं गुणगान करणारं गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळतं आणि त्यांची रॉयल एंट्री देखील येणाऱ्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये 4 दिवस स्पर्धा आहे. कोणत्याही दिवशी एंट्री होऊ शकते रोशनना कारण गतिवर्षी देखील त्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली होती. नवीन खेळाडू शक्ती पाटील. शक्ती कोपरकर असेल माफ करा. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळलेत. लॉंगॉनमध्ये खेळाडू उपस्थित. फेकी चांगली आणि इथून रन्स कंप्लीट झाले 2. अतिशय वेगाने धाव कंप्लीट केली चेतन पाटीलने देखील. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 23-23 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये देखील मोठे फटके नाही आहेत. 4 चेंडू आतापर्यंत आपण पाहिले आणि ओव्हरमध्ये धावा आलेत एकूण आतापर्यंत फक्त 4. हे ड्रोनच्या साह्यानं छायाचित्र या ठिकाणी टिपले जाते. आमचं व्यासपीठ या ठिकाणी कव्हर केले जाते पूर्णपणे. ड्रोनच्या साह्याने या ठिकाणी छायाचित्र टिपली जात आहेत. आपण पाहतोय ओमसाई MTC या वाहिनीद्वारे. चार चेंडू झालेत पंच. चला एक स्कोरर कडे मिस्टेक झाले. दुसरा स्कोरर सांगतो की पहिला बॉल डॉट होता. हरकत नाहीये. 5 बॉल झालेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या फक्त 23 आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा LBW. फलंदाज बाद. लगातार विकेटचं बदल. टीम मांगरूळ संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडले कारण मोठे फटके येत नाही आहेत. सेकंड स्पेल देखील गौरवचं फार चांगलं राहिलं कारण या ओव्हरमध्ये त्यांना एकूण 2 विकेट प्राप्त केले आणि फक्त 4च धावा खर्च केल्या. 2 स्पेल आदलत त्यांना 8 धावा खर्च केल्या. टीम मांगरूळ संघ 23 धावा 4 गडी बाद. अंतिम षटक आता शिल्लक. डीजे अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. लय आनंद झाला पालगावच्या या जनतेला. कापसिद्धी देव पावलाय पंढरी दादा. थँक्यू सो मच डीजे. तर अंतिम षटक असेल आणि अंतिम षटकामध्ये
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. साहिल पाटील, वैदिक गॅलेक्सी 11 कोणी संघामध्ये देखील एक साहिल पाटील आणि मांगरूळ संघामध्ये देखील एक साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळेल. चेतन पाटील आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके मारावे लागतील. स्लो ओव्हरचं षटक आहे. विकेटची पर्वा या ओव्हरमध्ये केली जात असते. खुल्या मनाचे फटके खेळले जात असतात. तेच फटके अंतिम मोमेंटला तरी पाहायला मिळतील का, हा प्रश्न आता निर्माण झाला. फटका मिस टायमिंग. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू शॉट मिडॉनमध्ये आलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. रन्स कंप्लीट झाला. एकूण 2 प्रयास केले जातात परंतु फटके येत नाही आहेत. धाबा संख्या एकूण 25, 25 धाबा स्कोरबोर्डवरती. आतापर्यंत 5वं षटक मार्गस्थ आहे आणि महेश फक्त एकच चौकार आलाय. एकच मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळालाय. तोही चेतन पाटीलच्या बॅटमध्ये आलाय. फटका चांगला. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड आणि पाठवलाय बॉल यावेळेस लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. मित्रमंडळ आहे पाले गावाचा. अक्षय देसाई सपोर्ट श्रीराम मस्कर चषकाचा. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मी म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका. षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या पुढे सगळेल 31, 31 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये जरी 2 मोठे फटके आले तरी देखील फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचेल टीम मांगरूळ संघ. कारण जरी बॅटिंग चांगली झाली नसली तरी देखील गोलंदाज ही मांगरूळ संघाची प्रमुख ताकद आहे. त्यामुळे इथून ते देखील फाईट देण्याचा प्रयत्न करतील सेकंड इनिंग मध्ये. 31 लॉस ऑफ 4 विकेट. 8 चेंडू व्यक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळतोय चेतन पाटील. आणि दुसऱ्या बाजूला अंतिम षटकावरती फार नजर आहेत वैदिक गॅलेक्सी 11 टीमच्या समर्थकांच्या. कारण सर्व गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय आणि आता शेवटचं षटक कसं जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. तयार गोलंदाज पुन्हा एकदा साहिल पाटील. फुलटॉस आणि पुन्हा एकदा स्लॉग स्वीपच्या माध्यमातून पाठवलं होतं बॉलला सीमारेषे लगत परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धाबा कंप्लीट. स्वतःला हवेमध्ये फ्राय केलं क्षेत्ररक्षक होते यश मात्रे. त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. स्लॉग स्वीप. तदनंतर चेंडू एक्झॅक्ट आपण पाहिले की स्वेड लेगला लँड झाला आणि तिथे काय प्रयत्न केले. वेल फिल्डिंग. जबरदस्त. व्हेरी गुड एफर्ट. आणि टीमसाठी एकूण 4 धाबा त्यानं वाचवल्यात. धावा संख्या 33, 33 या आकड्यावरती. तीन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 33 या धावसंख्येवरती टीम मांगरूळ संघ पोहोचलाय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. चला वेळ घेऊ नका. टीम वैदिक गॅलेक्सी 11 कोणी. चला मॅच बॉल बघा. आमचे स्वयंसेवक आपण मॅच बॉल आला असेल तर आणून द्यायचा आहे तो. तयार गोलंदाज साहिल पाटील. चेतन साठिया बॉल. ब्रह्मास्त्र. यॉर्कर आणि क्लीन बॉल्ड. यश उद्ध्वस्त दांडी गोल. फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम मांगरूळ संघाला. एक मोठा फटका आला. तदनंतर आपण पाहिलं की
सुरेख कमबॅक केलं. सरळ यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि यश उद्ध्वस्त केला गेला. चेतन पाटीलची विकेट कॅरी केली. आता 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अंकित पाटील. धावसंख्या 33 फक्त स्कोरबोर्डवरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मागे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण नाहीये. यश फलंदाज या ठिकाणी बाद असेल. रनआउटची विकेट सांघिक यश. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातील. मोनिश पाटील नवीन खेळाडू. निकेश ऑन स्ट्राईक. यस अजून एक ही विकेट. आणि ते सरळ हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. साहिलच्या माध्यमातून राहिला. 5 षटकं कंप्लीट आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय निशांत 11 जय हनुमान मांगरूळ संघानं बनवल्यात. एकूण धावा स्कोरबोर्डवरती 33 आणि 34 धावेचं लक्ष असेल टीम वैदिक ॲलेक्स 11 खोडीबी संघासमोर. मिळते राकेश पाटील. 12 चेंडूचा सामना केला. फक्त 7 धावेचं योगदान देता आलं. मनोज पाटीलनं 0वरती ते बाद झाले. 1 चेंडूचा सामना केला. त्यानंतर सुनील आले. सुनील पाटील देखील लवकर बाद झाले 1 या धावसंख्येवरती. चेतन पाटील एकमात्र फलंदाज ज्यानं मात्र 10 चेंडूचा सामना करत 21 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. हे महत्त्वपूर्ण योगदान होतं. त्यानंतर शक्ती 2 आणि निकेश नॉट आउट. निकेश देखील या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. तर बॉलिंग कार्ड आपण पाहूया. रोशन फराड यांच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जाईल बॉलिंग कार्ड. आणि सर्व गोलंदाजांनी खास करून इम्प्रेस केलं. पहिलं षटक विवेक ठोंबरेचं. पहिल्या षटकामध्ये नक्कीच फक्त 3 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेमध्ये 2 विकेट कॅरी केले. आणि त्यानंतर गौरवचं षटक आपण पाहिलं. 2 स्पेल हाताळले. 8 धावा खर्च केल्या. फक्त 2 महत्त्वपूर्ण विकेट कॅरी केल्या. त्यानंतर भूषणचं षटक तिसरं आणि त्या षटकामध्ये जरूर 12 धावा आल्या. ते षटक थोडंसं मागं राहिलं. परंतु साहिलचं अंतिम षटक या ठिकाणी 10 धावेचं आणि 2 विकेट त्या षटकामध्ये कॅरी केल्या गेल्या. फॉलोअप विकेट आपण पाहिलं गेलं तर पहिला विकेट 1 या धावसंख्येवरती. दुसरा विकेट 3 या धावसंख्येवरती. तिसरा विकेट 21 या धावसंख्येवरती. चौथं विकेट 23 आणि 5वं विकेट 33. 6वं विकेट 33 आणि त्याचबरोबर 7वं विकेट देखील 33 या धावसंख्येवरती. 33 धावा बनल्या गेल्या या मॅचमध्ये. आणि 34 धावेचं छोटंसं लक्ष असेल. या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात पुन्हा एकदा आमचे योगेशजी मडवी सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सोनू बांगर. चला गावदेवी पाली आणि आरोही 11 गावदेवी शिरवली या दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट केलं आपण यावं टॉससाठी. यानंतर सेकंड राऊंडची लढत होणार. खरं तर पहिल्या राऊंडची जी बाय होती ती नेवाई संघाला मिळाली.
जय भोले नेपाली संघ सामना ड्रॉ मिळाली. ड्रॉच्या माध्यमातून ते आता तिसऱ्या राऊंड मध्ये पोहोचलेत. यानंतर सेकंड राऊंडची लढत होणार दोन टीम मध्ये अर्थात आरोही 11 गावदेवी शिरवली बनाम गावदेवी पाली. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करा पण यावं. सामना स्टार्ट. 34 धाबेचं लक्ष मनाशी बालगुन कोडी संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जिंकण्यासाठी टार्गेट तर यावेळीचा बॉल हवेत मिस टायमिंग आणि पहिला धक्का मैदानावरती रोहित बाद झालाय. टार्गेट 34 धाबेचं जरी असलं तरी मांगरू संघ सांगतो आमची गोलंदाजी ताकद आहे आणि ती ताकद आता सिद्ध करावी लागेल. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. फक्त शून्यावरती पहिला गडी बाद झालाय रोहित. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला आयोजन केलंय पाले गावाला असावाला 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 असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आधी ठाणे जिल्ह्याला असा श्रीराम मस्कर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती विजय फुलोरे. रोहित बाद झालाय. गौरव मैदानाच्या आतमध्ये नॉस्टिक एंडला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की इकडे बॅट्समन विजय फुलोरे आलाय. नवीन दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर आपण टॉस देखील करूया. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. समीरदादा देसाई टॉस करून घ्या. नेक्स्ट मॅच अर्थात तिथे पाहायला मिळेल बिग फाईट होणार. तर आमचे नेपालीचे भोईर काका उपस्थित. भोईर काकांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मॅच नंबर सेकंड 4 ओव्हरची लढत होणार आहे. ह्या गोष्टीची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. सेकंड राऊंड हा 4 षटकांचा होणार. खरं तर एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल आज येणाऱ्या सेकंड राऊंड मध्ये. चांगला चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. तेच करावं लागेल खरं तर टीमला, कारण टार्गेट मोठं नाही आहे आणि छोटं टार्गेट जेव्हा असतं खरं तर लो स्कोरिंग मॅच असते. नक्कीच लो स्कोरिंग मॅचमध्ये नक्कीच टीमला चांगलं स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त दाबे होते, अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, ह्या 5 गोष्टी आता मांगरू संघाला अंमलात आणाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. पुन्हा बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक राकेशनं टिपलाय झेल आणि धक्का नंबर 2 1 या धावसंख्येपती. देवाच्या आशीर्वादाने करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई, करतो आयोजन समीर देसाई. अक्षय भाऊ आहे त्याच्या सोबती, दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर, दमदार आयोजन मैदानावर. शिवाजी कोलेकर आनंदी झाला, गणेश वारिंगे आनंदी झाला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक. 1 वरती 2 खेळाडू बाद झाले. मी सांगितलं की मांगरू संघाची ताकद ही त्यांची गोलंदाजी आहे. अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडत असताना मांगरू संघाने कधी आपल्या गोलंदाजीच्या ताकदीने सामने जिंकलेत आणि तेच स्वप्न मैदानात आता राखलंय. टार्गेट मोठं नाहीये, त्यांची फलंदाजी ढासळली आणि केवळ 5 षटकामध्ये 33 केले आणि 34ला उत्तर देताना इकडे कोणी संघ 2 गडी बाद, फक्त 1 धावा. चांगला चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर मनोज पवार आम्हाला सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट आणि अतिरिक्त रन त्या ठिकाणी प्राप्त होतील. धाबा संख्या 2 गडी बाद 2 धाबा. आणि मी आत्ताच चर्चा केली की सामना जिंकायचं असेल लो स्कोरिंग मध्ये तर तुम्हाला अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावायचे आणि अतिरिक्त धाबा फक्त तुम्हाला मागात पडू शकतात. टार्गेट 34 आहे. आतापर्यंत आले ते 2 धाबा, अद्याप 32 धाबेची गरज. चांगला बॉल, फटका देखील चांगला आहे, परंतु शतक थोडे पाठीमागे राहिले, पुढे येण्याचा प्रयत्न केला.
कधी पुढे यावं की कधी पाठीमागे राहावं हा प्रश्न त्याला पडला आणि त्या प्रश्नाच्या मध्ये बॉल सीमारेखा बाहेर निघून गेलाय. 4 रन. गेट 34 धाब्याचं काय सुंदर लढत होती परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती चौकार आला. धावसंख्या आपण पाहिली 6 धावा. आता गरज आहे 24 चेंडूमध्ये 28 धावेची. दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये दोन बलाढ्य टीम मध्ये. धावसंख्या आपण पाहिली एकूण फक्त 6 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज साहिल पाटीलचा पहिला चेंडू आणि एक सिंगल घेतली. त्या ठिकाणी आपण पाहतो सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 धावा. धावसंख्या आपण पाहिली की 7 धावा. लक्ष 34 धावेचं 27 धावा अद्याप बनवायचे आहेत टीम खोनीला मैदानावरती. बॉल हवे ते पुन्हा मिस टायमिंग. यावेळेस मात्र झेल टिपलाय. अजून एक धक्का खोनी संघाला. 7 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद. जालिंदर बॅक टू द डगआउट. धावसंख्या 7 गडी बाद झाले 3. बघा 34 धावेला टार्गेट होतं परंतु इथे टार्गेट चेस करत असताना आतापर्यंत रन झाले त्या केवल न केवल 7 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. टार्गेट क्रिकेटमध्ये मोठं छोटं काही नसतं. फक्त तुम्हाला संघर्ष करायचा असतो. टार्गेट 34 आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 82 धावा केल्या होत्या. आता या मॅचमध्ये फक्त 33. त्यामुळे सामना देखील चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाचा खेळाडू राकेश माली आलाय. बॉल समोर खेळतात. ऑन साइड मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेखा बाहेर. चौकार. यावेळेस पॉइंट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत रन्स त्या ठिकाणी 2 प्राप्त केले. 2 धाब्याने टीमची टोटलला 15 वरती.
धावसंख्या आपण पाहिली 15 वरती लक्ष गाठायचंय, परंतु इकडे सुरुवात चांगली झाली. अजून एक चांगला डॉट चेंडू आला आणि या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय 15 जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये फक्त 19 धावेची गरज आहे. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश वारिंगे तेजस वारिंगे साठी सपोर्ट ते मोलाचा, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला, असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. अरे देसाई स्वागत करतो आज आलेल्या या पाहुण्यांचा, आज आलेल्या या पाहुण्यांचा, आज आलेल्या या पाहुण्यांचा. अंबरा शहरात चर्चा मोठी. 2 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकामध्ये 15, 3 षटकामध्ये गरज आहे 19 धावेची. टार्गेट लक्ष मोठं नव्हतं. तर या ठिकाणी चौकार आलाय बघा. या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. खरं तर आपण पाहतो बॅट्समन स्ट्रायकरवरती विजय फुलोरे होता, एक दमदार खेळाडू, त्याच्या बॅटमधून चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल धावसंख्या 19 वरती. आता 17 बॉल राहिलेत आणि इथनं जिंकण्यासाठी गरज आहे. मध्ये 15. पहिल्या चेंडूवरती चौकार मनोज आपण पाहिलं, ज्या मनोजनं पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा दिल्या, त्याच मनोजवरती आता आक्रमण चढवलंय. या ओव्हरमध्ये आपण पाहतो पहिला चौकार आलाय, मनोजवरती आक्रमण चढवत विजयच्या बॅटमधून चौकार आला. धावसंख्या आपण पाहिली जिंकण्यासाठी टार्गेट बघा 34 होतं. काय फाईट दिली आहे खरं तर मांगरूळ संघाचं कौतुक करायला पाहिजे. यावेळेस चेंडू, यावेळेस मात्र इथे सिंगल घेतली विजयनं. सिंगल बरोबर टीमची टोटल पुढे चालली आहे. डबल घेतली आहे, 2 धावा आल्या बॉलवरती आणि टोटल झाली आहे ती 22 रन. फक्त आता गरज आहे ती 12 धावेची. मॅच चांगली आहे, परंतु या मॅचमध्ये मी कौतुक करेल या टीमचं. खरं तर या संघानं संघर्ष केलाय. मांगरूळ संघानं जर 40-50 धावा केल्या असत्या तर नक्कीच एक चांगली फायटिंग मिळाली असती. यावेळीचा बॉल पुन्हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता या धावा झाल्यात त्या 26 रन, 26 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. फक्त 8 धावेची गरज आहे. फक्त गरज आहे या ठिकाणी आपण पाहतो 13 चेंडू मध्ये फक्त 8 धावेची. नक्कीच या लढतीनंतर सेकंड राऊंडला सुरुवात होणार. मॅच पाहायला मिळाल सिरवली विरुद्ध पाली या 2 टीम मध्ये, परंतु बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या जबल, स्ट्रेट ऑन दी स्टेट, गॉन 4 रन.
पंचाचा सिग्नल आलाय. पंच षटकार आहे का? यस, षटकार आलाय आणि षटकाराबरोबर टीम टोटल धाबा फलकामध्ये 32 रन, फक्त 2 धाबीची गरज आहे. चला, टॉस जिंकलाय टीम पाली संघ. काय डिसिजन आहे